सो बघू शकता ही पण भेंडी आहे आपली शिजत आली. अजून 1 मिनिट ठेवायची म्हणजे ह्याला अजून छान कट येतो. बघू शकता मस्त छान तर्री आली आणि भेंडी पण आपली छान शिजली. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो मी आज बनवणार आहे भेंडीची भाजी. तर एवढी भेंडी घेतली आणि मी नाही 2 प्रकारची बनवणार आहे. एक तर अशी छोटाले काप करून आणि एक आहे त्याची उभी मसाला भरून. तर चला, मला मसाला भरून जास्त आवडती आणि ह्यांना ना छोटाले काप करून आवडते. म्हणजे छोटाले काप करून आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये ना तिखट आणि लाल म्हणजे मसाला तिखट टाकायचं आहे, मीठ वगैरे एवढंच टाकायचं, बाकी काही नाही टाकायचं. आणि जी भरून बनवायची आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट मिक्स करायचा आहे. तर चला, त्यासाठी काही काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. तर मी इकडे शेंगदाणे छान मस्त खरपूस असे भाजून घेतले आणि आता भेंडी आहे ती आपल्याला धुवून घ्यायची स्वच्छ. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर बघू शकता एवढी भेंडी घेतली. तर आता आपण नाही म्हणजे थोडीशी सुकल्यासारखी झाली तर ह्याला 5 मिनटं पाण्यामध्ये ठेवूयात आणि नंतर स्वच्छ धुवून कट करून घेऊयात. छान भाजलं. तर आता मी थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवली होती. म्हणजे आता मी 2-3 दिवस झाला आणलेली. तर बाकीच्या भाज्या होत्या तर त्याच अगोदर बनवल्या. म्हटलं आता भेंडी आहे ती नंतर बनवूया. कसं आहे, मेन मार्केटमध्ये गेलं ना तर मग भाज्या आहेत त्या भरपूर आणण्यात येतात. त्याच्यामुळं मग ह्याला थोडे जास्त दिवस झाले भेंडीला. कारण की मला कारल्याची भाजी खूप जास्त आवडती. तर ती अगोदर बनवली. शेवग्याची आमटी, म्हणजे भरपूर तशा भाज्या बनवल्या. पण अजून पण आहेत काही फ्रीजमध्ये ठेवल्या. तर फ्रीजमध्ये म्हणजे सगळ्या भाज्या बसत नव्हत्या म्हणून मग काही अशा वरतीच ठेवल्या. तर त्याच्यासाठी थोडीशी सुकली. तर आता मी 2-3 पाण्याने हिला छान धुवून घेतले. तर आपण कट करून घेऊया. तर मी ना अगोदर उभ्या कशा कट करायच्या ते तुम्हाला सांगते. तर आता ही अशी सरळ भेंडी आहे ना, उभ्या भरून करायच्या असेल तर अशा सरळ सरळ आहेत त्या घ्यायच्यात आणि असं फक्त एक साईडनेची कापायची. बघू शकता. आणि आता आपल्याला ह्याच्यात भरायचं आहे मसाला. तर अर्ध्या भेंड्या आहेत ना मी अशा उभ्या कट करून घेते. मला हा भरलेली भेंडी खूप जास्त आवडते. तर म्हटलं चला आता ह्यांच्यासाठी एक वेगळी करते आणि माझ्यासाठी वेगळी. मला ना अशी छोटाली कट करून आणि आमच्याकडे काय करतात की आता जी छोटी मी कट करून करणार आहे ना त्याच्यामध्ये आमसुली घालतात. तर मग मला नाही जास्त आवडत आहे. तर त्यासाठी म्हटलं चला आता थोडा वेळ लागेल. 2-2 भाज्या अजून वरणाला फोडणी घालायची. चपात्या राहिल्यात. तसं आज तर रुद्राजला सुट्टी आहे. 2-3 दिवस आता सुट्टी आहे. सुट्टी नसेल, शाळा असेल की मग खूप घाई त्याचं आवरून द्या अगोदर. मग अशा 2-3 भाज्या करायच्या म्हटल्यावर जास्त वेळ लागतो. आणि त्याला कसं झालं आहे की टिफिनला आणि जाताना खाऊन जायला वेगळी द्यावं लागते आणि टिफिनला वेगळी द्यावं लागते. मग जाऊपर्यंत त्याचाच आवरायला वेळ जातो, शाळेत जाऊपर्यंत तो. आणि मग तो आवरून गेला की मग मला बाकीचं राहिलेलं बनवावं लागतं. तर आता मी उभ्या भेंड्या आहेत त्या पूर्ण कट करून घेतल्यात. मस्त छान, जास्त निब्बर नाही आहेत काही नाही, मस्त छान भेंडी आहे. तर अगोदर काय करूयात आपण, उभी कट केलेली भेंडी आहे ना तर त्याची भाजी बनवूयात. आणि मग नंतर ही तर मी आता खूप वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की छोटाले काप करून वगैरे मी भरपूर त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. फक्त अशा उभ्या कट करून भेंडीचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच बनवते. म्हणजे तसं मी भेंडी बरेच वेळेस बनवलेली पण व्हिडिओ नव्हता काढणं झालं. तर बघू शकता एवढ्या भेंड्या आहेत मी ह्या कट केल्यात. आणि आपल्याला ना ह्याचं हे बूड वगैरे आहे ना हे नाही कट करायचं, असंच ठेवायचं आहे.
नाहीतर मग काय होतं की पूर्ण भेंडी निसटून जाते. त्यामुळे हे असंच ठेवायचं. शेंडा पण नाही कट केला मी आणि गोड पण नाही कट केला. बघू शकता मस्त छान कट केली. आता मसाल्याला काय काय लागतं आहे ते बघूयात. भेंडीसाठी थोडासा लसूण निवडून घेते, कारण की मिक्सरला लावायचा आहे. तर आपल्याला शेंगदाण्याचा कूट जेव्हा मिक्सरला बनवून घ्यायचं आहे ना, तर त्याच्यामध्ये लसूण आणि जे मसाले घालायचे आहेत. आता मी तर तसे वेगवेगळे मसाले नाही करून ठेवले. सगळे मसाले आहेत ते मी एकत्रच बनवून ठेवलेले आहेत आणि ते आपल्याला सगळे एकत्रच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचे आहेत. आणि जर वेगवेगळे जर बनवलेले असेल तरी पण ते पण एकत्र टाकले तरी चालतात. आणि आत्ता ह्याच्यामध्ये ना थोडंसं दही असतं ना, तर अजून छान लागली असती, कारण की भेंडीची भाजी दह्यामधली खूप भारी लागते. पण आता सध्या दही नाही, तर मग ह्यांना जी भाजी बनवणार आहे त्याच्यामध्ये मी आमसूल टाकणार आहे आणि मग मला जी बनवायची आहे त्याच्यामध्ये फक्त आपला मसाला. तर थोडंसं लसूण निवडून घेतलं. तर आत्ता लसूण निवडून घेतला. एक कांडीला थोडासा कमी, तो पण आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि शेंगदाणे छान भाजले. आता हे पण मी सगळे डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि आता सगळे मसाले आहेत ना ते मी मिक्स करते एकत्रच. तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालते, जास्त नाही घालते मी दुसरे काही मसाले. आणि हे आहे मसाला तिखट. तर आत्ता मी एक चमचा मोठा आणि अजून एक चमचा, म्हणजे शेंगदाण्याचा कूट वगैरे वापरला ना तर तिखट आहे ते थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे शेंगदाण्याच्या कूटने थोडंसं तिखट कमी होतं. आणि आत्ता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये बाकीचे काहीच मसाले टाकायची गरज नाही. डायरेक्ट मिक्सरला काढलं की मसाला थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आणि भेंडीमध्ये भरून घ्यायचं. मस्त छान बारीक झाला आहे. तर आता थोडंसं मीठ टाकते, अगदी थोडंसं टाकायचं आहे, कारण की तिखट आहे त्याच्यामध्ये. मीठ मी भरपूर टाकलेलं आहे, पण भाजीला थोडंसं लागतं अजून. तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे, खूप जास्त नाही. बघू शकता मसाला मस्त तयार झाला आहे. तर मी अगदी थोडंसं पाणी घालते ह्याच्यामध्ये. जसं आपण वांग्याचा मसाला वगैरे भरतो ना, ढबू मिरची, परत कारल्याच्याला पण सेम आपल्याला असंच मसाला बनवायचा असतो. अगदी थोडासा पाण्याचा शिपका, म्हणजे असं थोडासा वल्ला मसाला झाला पाहिजे. आणि आत्ता भेंडीमध्ये मसाला आहे तो भरून घेऊया. तर तुम्ही कशी भेंडीची भाजी बनवता मला हे पण कमेंट करून नक्की सांगा. असा ह्याच्यामध्ये पूर्ण मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे. ह्याच्यापेक्षा अजून जरी थोडासा मसाला जाड झाला असता ना, म्हणजे शेंगदाण्याचा कूट, तरी चाललं असतं. पण माझ्याकडनं थोडंसं जास्तच बारीक झालं आहे अजून. आता सगळं मसाला भेंडीमध्ये अगोदर भरून घेते आणि मग फक्त आपल्याला ह्याला फोडणी घालायची आणि थोडं पाण्याचा शिपका देऊन झाकून ठेवायची. लगेच आपली भेंडीची भाजी तयार होते. तशी जर म्हणजे अशी आपल्याला पटकन करायची असेल ना तर काहीच वेळ नाही लागत आहे. एखाद्या वेळेस तर आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे पण बनवून ठेवलेला असतो. आता मी तर अगोदर नव्हते बनवून ठेवत आहे, पण आता थोडाफार बनवून ठेवते. म्हणजे एखाद्या वेळेस ऋतुराजला भाजी वगैरे सकाळी करून द्यायची असते ना, तर 2-3 दिवसाचा, जास्त नाही. आणि आमची तर शेंगदाण्याच्या कूटच्या भाज्या आवडतच नाही आहेत ह्यांना, तर अजिबात नाही आवडते. मला आवडती, पण मग असं नाही करण्यात येत ना जास्त, त्याच्यामुळं मग जास्त नाही करून ठेवते. आणि तसं जर करून ठेवला तर काय, फक्त भेंडी कट करायची, मसाला मिक्स करायचा आणि लगेच भेंडीमध्ये भरायचा. म्हणजे किती पण अशी 5 मिनिटामध्ये पण भेंडीची भाजी तयार होती. आता व्हिडिओ बनवायचा वगैरे सगळं आवरायचं, किचन कट्टा वगैरे सगळं, त्याच्यामुळं मग थोडासा वेळ लागतो. पण असं घाईघाईत जर करायची म्हटलं ना तर अजिबात नाही वेळ लागत आहे. 2 चपात्या भाजूपर्यंत आपली भाजी शिजून तयार होती. तर आता सगळं मसाला मी भेंडीमध्ये भरून घेतला आहे. माझ्या अजून चपात्या राहिल्यात, किती वेळ लागून काही सांगता नाही. आता अजून दुसरी भेंडीची भाजी, चपात्या.
बघू शकता सगळ्या भेंडीमध्ये मसाला छान भरला आहे आणि आत्ता गेली लाईट. आता कधी येईल मला नाही सांगता येणार आहे. तर बघू शकता बॅटरीचा उपयोग आत्ता होतोय, म्हणजे अशी लाईट वगैरे नसेल तर चला आता भेंडीला फोडणी घालून घेऊया. तर आता आपली कढई छान गरम झाली. तेल आता आपल्याला असं साईडने घालायचं. आता मी मोठ्या कढईमध्ये का करते, कारण की छोटी आहे, त्याच्यामध्ये मला छोटाले काप करून भेंडी आहे ती करायची. आणि आता आपण ही तव्यामध्ये पण केली असती तरी चालली असती, पण माझ्या अजून चपात्या राहिल्या म्हणून आता आपण कढईतच करूयात. आता तेल आहे ते आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचंय. मस्त तेल गरम झाले. आता भेंडी आहे आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायची. तेलामध्ये एकदा भेंडीला छान परतून घ्यायचे. आता कढईपेक्षा तव्यामध्ये छान परतली जाते. परत म्हटलं की घासून घ्यावं लागेल तवा, त्याच्यामुळे डायरेक्ट कढईतच बनवायचे. आता एकदा तेलामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या भेंडीला तेल लागलं पाहिजे. आपल्याला 1 ते 2 मिनिटाची परतून घ्यायची आणि नंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून झाकण घालून ठेवायचं. तर आता तेलामध्ये भेंडी आहे ती छान परतून घेतली. आणि आता जो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा आपला मसाला राहिला होता बघा, तर मी त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकले, कारण की आपल्याला भेंडी शिजायला पाणी तर लागणार आहे. तर आता ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं. आता दिसताना जास्त पाणी दिसतंय, पण भेंडी शिजायला तेवढं पाणी लागतंच आणि अजिबात चिकट नाही होणार. नाहीतर आता मी तुम्हाला झाल्याच्या नंतर दाखवते. तर आता आपल्याला नाही झाकण घालून ठेवायचं आहे. एक उकळी येऊ देऊयात आणि नंतर याला झाकण घालून ठेवूयात. तर आता मस्त छान उकळी आली. आता ह्याला काही जास्त परतायचं नाही, कारण की जास्त जर आपण मिक्स करत राहिलो ना तर हा मसाला सगळा बाहेर येतो भेंडीतला. आता फक्त ह्याला झाकण घालून 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती ठेवायचं आहे. आणि मग 2-3 मिनिटामध्ये आपली भाजी लगेच तयार होते. तर आता 2-3 मिनिटं झालेत. एकदा झाकण काढून बघूयात की भाजी किती शिजली ते. तर शिजत आली, पण अजून पाहिजे तसं आपल्या भाजीला कट नाही आला बघू शकता. तर अजून एकदा ना मी त्याला थोडंसं, फक्त थोडंसं आपल्याला बुडाला चिटकली का ती बघायची. आता तर लाईट गेली, तर अजून 2 मिनिटं लागतील, 1.5 ते 2 मिनिटं लागतील भाजी शिजायला. बघू शकता. सो आता मी गॅसवरती भाजी टाकली. तर आता 2-3 मिनिटामध्ये आपली भाजी मस्त तयार होती. तर तोपर्यंत मी दुसरी भेंडी आहे ती पण कट करून घेते. आणि ही भेंडी झाल्याच्या नंतर ती भेंडीची भाजी पण टाकूयात. आणि माझी कणिक भिजवायची पण राहिली, चपात्या पण राहिल्या. तर तुम्हाला आजची भेंडीची भाजीची रेसिपी कशी वाटली मला हे पण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि अजून आपली भेंडीची भाजी झालेली नाही, त्याला थोडासा वेळ लागतो. झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. पण आत्ता तर ह्या कढईमध्ये टाकली मी छोटाले तुकडे केलेली भाजी. तर त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि आत्ता हळद टाकली, 2 मिनिटं झाकण घालून ठेवले. तर आता बाकीचे मसाले ह्याच्यामध्ये पण मी टाकून घेते. आणि ही पण भाजी आपण किती झाली ती बघूया. बघू शकता ही पण भेंडी आहे आपली शिजत आली. अजून 1 मिनिट ठेवायची, म्हणजे ह्याला अजून छान कट येतो. बघू शकता मस्त छान तरी आली आणि भेंडी पण आपली छान शिजली. आणि हे इकडं त्याच्यामध्ये फक्त आता तिखट आणि आमसूल टाकायचं राहिलं.